सुस्वागतम. रायगड चौक सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ आपल्या गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहे. गणेशोत्सव 2016 मध्ये एका आगळ्या वेगळ्या विषयासोबत आपल्या गणेश भक्तांशी हितगुज करण्यासाठी आणि आपल्या भक्तगणांच्या सर्व शंका कुशंका गणराया चरणी अर्पण करून त्याच्या आशीर्वादाने आपले जीवन कार्य प्रफुल्लित करूया. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी मिश्किल बगळे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे आपल्या लाडक्या आवडत्या कार्यक्रमामध्ये, ज्याचे नाव आहे थेट भेट. तर मंडळी, आज आपण इथे आलो आहोत आणि ह्या प्रसन्न वाऱ्याने ह्या परिसराला सुगंधित केले आहे. जिथे हवा, पाणी, आकाश व ही संपूर्ण सृष्टी ज्याने आपल्याला अर्पण केली आहे आणि त्या सृष्टीचा एक घटक म्हणून आपले अस्तित्व निर्माण केले आहे, त्या लाडक्या व्यक्तीला आज ह्या कार्यक्रमात आमंत्रित केले आहे. आणि ती लाडकी व्यक्ती म्हणजे दस्तूर खुद्द आपले गणपती बाप्पा. बाप्पा, प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात तुमच्याच नावाने होते आणि आज तुम्ही स्वतः इथे आला आहात. तर ह्या शुभ कार्याची सुरुवात कशी बरं करावी हा प्रश्न आम्हाला पडला आहे. तर तुम्ही काही मार्ग सुचवावा. नमस्कार माझ्या प्रिय बाळांनो, असा प्रश्न विचारून खरोखर मला गोंधळात टाकलत. पण ह्या कार्यक्रमाची सुरुवात आपण प्राकृत्याम मंगलाम सर्वथाम ह्या वाक्याने करू, जेणेकरून ह्या सर्व प्राणीमात्रांना सुदृढ आयुष्य लाभेल. वा, इतक्या सुंदर वाक्याने ह्या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. तर आता प्रश्नांना देखील सुरुवात करूया. बाप्पा, पहिला प्रश्न असा आहे की ही सृष्टी जी तुम्ही निर्माण केलेली आहे त्यामागील खरी व्याख्या काय आहे आणि तुमच्या स्वप्नातील सृष्टी कशी आहे हे जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. आज ज्या सर्व गोष्टी तुम्ही नष्ट करत चालले आहात ना, त्यातच ह्या सृष्टीची खरी व्याख्या लपली आहे. ज्या पर्यावरणाचे तुम्ही संरक्षण करावयास हवे त्या पर्यावरणालाच तुम्ही नष्ट करीत आहात. त्यातून मी दिलेल्या निसर्ग संपत्तीतली झाडे तर तुम्ही तोडतातच, डोंगरही पोखरून काढत आहात, प्लास्टिकचे साम्राज्य पसरवित आहात, पेट्रोल डिझेल सारख्या इंधनाने नवीन रोगांना स्वतःच तयार करत आहात. जिथे एकेकाळी फळबागांचे मळे दिसायचे, जंगले दिसायची, तिथे आज उंचच उंच इमारती दिसायला लागल्या आहेत. तुमच्या ह्या सर्व कृत्यांमुळे दुष्काळ सदृश्य परिस्थिती दिसू लागली. बाळांनो, त्या बिचाऱ्या शेतकऱ्याची विटंबना तरी थांबवा, मगच ह्यात मी दिलेल्या सृष्टीची व्याख्या तुम्हाला स्पष्ट होईल. मग बाप्पा, तुम्हीच यावर आम्हाला काही मार्गदर्शन करू शकता का? बाळांनो, मी काय मार्गदर्शन करू तुम्हाला? ज्यांनी ही तुमची राज्यघटना लिहिली, म्हणजेच राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याच विचारांना दुर्लक्षित करत आहात ना? मला एक प्रामाणिकपणे सांगा, ज्या राज्यघटनेत लहान मुलांवर कायदे केले गेले त्याच देशात लहान मुलांना आपण शिक्षण द्यायचे सोडून त्यांच्या हातात भांडी घासणे, गाडी धुणे यासारखी कामे देऊन त्यांचं निरागसपणा संपवतोय. मग अपुऱ्या शिक्षणाअभावी ही मुले वाईट मार्गाकडे वळतात. काही दिवसांपूर्वीच तुमच्या ह्या माध्यमातून मी काही अनधिकृत इमारती आणि त्यांची बांधकामे पडताना पाहिली. मग स्वतःच्याच स्वार्थासाठी ज्या माणसांच्या डोक्यावर तुम्हीच छत करून देता, मग त्याच माणसांना तुम्ही बेघर कसे करू शकता? आणि हीच निष्पाप माणसे फसवणूक झाल्यानंतर आशेने माझ्यापाशी हळहळ व्यक्त करतात. क्षमा असावी बाप्पा, पण आजच्या या धकाधकीच्या आणि स्पर्धात्मक युगात आम्हाला कसे जगता येईल? आजचे तुमचे धकाधकीचे आणि स्पर्धात्मक युग म्हणजेच कलयुग, हे तुम्हीच निर्माण केले आहे. मग जर ह्या कलयुगात, ह्या स्पर्धात्मक जगात कसं वावरावं हे तुम्हाला कळत नसेल, तर तुम्ही मी दिलेल्या बुद्धीचा वापर कसा कराल? आता विचाराल कसा? अरे बाळांनो, प्रत्येक वेळी मी तुमच्या बरोबर असू शकतो का? ह्याचसाठी मी तुम्हाला आई वडील अशी पालन करता असणारी महत्त्वपूर्ण गोष्ट तुमच्या जीवनात दिली आहे. पण ह्याच आई वडिलांना तुम्ही आज वृद्धाश्रमात सोडता. ज्या श्रावण बाळाने ह्या भूमीवर राहून स्वतःच्या माऊलींसाठी स्वतःचा जीव दिला, त्याच श्रावण बाळाच्या भूमीवर राहून तुम्ही काय बरे करत आहात? खरंय तुमचा बाप्पा, नक्कीच तुमच्या या मार्गदर्शनामुळे आम्हाला नक्कीच नवी दिशा मिळेल. तर बाप्पा, इथे उपस्थित असलेल्या काही प्रेक्षकांचे प्रश्न आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधू. नमस्कार बाप्पा, नमस्कार. मी विकी सावंत. बाप्पा, तुमच्याच आशीर्वादाने मला चांगली नोकरी आहे.
सर्व काही चांगलं असताना देखील घरात सुखशांतीच नाही आहे हो, आणि घरात लक्ष्मीच टिकत नाही आहे. पप्पा, काहीतरी मार्ग सुचवा हो, काहीतरी मार्ग सुचवा ना बाप्पा. बाळा, तुला खरी गरज आहे ती मनःशांतीची. तुम्ही 5 वेगवेगळ्या विचारांच्या माणसांबरोबर संसार करता. त्या संसारात कधीही एकमेकांचे विचार समजून घेता का किंवा त्याचा आदर करता का? आता त्यात राहिला प्रश्न लक्ष्मी घरात येण्याचा. तर मला मनापासून तुम्ही सांगा की ज्यावेळी सायंकाळी दिवे लागणीची वेळ असते, तुम्ही सर्व कामे आटपून घरी येता. तुमच्या घरातील स्त्री टेलिव्हिजनवर रडक्या मन अस्वस्थ करणाऱ्या मालिका पाहत असते. त्यावेळी घरात आलेल्या स्त्रीला हळदी कुंकू लावायचे सोडून घरच्या स्त्रिया मालिकेतच गुंतलेल्या असतात. अशा वेळी घरात आलेली प्रत्येक स्त्री ही लक्ष्मीच असते. तिचा आदर सन्मान करा. घरातल्या या मालिकांऐवजी प्रसन्न वातावरण घरच्या घरी ठेवण्याचा प्रयत्न करा आणि शतायुषी व्हा. हा, आता तुम्ही 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 विचारा प्रश्न. नमस्ते बाप्पा. बाप्पा, यावर्षी मला ना 10वीत 70% गुण मिळाले. पण बाप्पा, या कास्ट सिस्टीममुळे ॲडमिशन व्हायला मला इतका वेळ लागला की माझे अर्धे वर्ष त्यात निघून गेले. मग बाप्पा, तुम्ही आम्हाला असे का बनवले? आणि इतके श्रद्धेने करून देखील आम्हाला काहीच कसे नाही मिळाले? असं का का बाप्पा, का? बाळा, मी फक्त माणसाला जन्म दिला, जातीला नाही. मी माणूस आणि प्राणी या 2च जाती बनवल्या. निसर्गानुसार मी माणसाला वर्ण दिला, पण या वर्णात वर्णभेद तुम्ही केलात. तुम्ही काही दिवसांपूर्वीच मी एक चित्रपट पाहिला आणि त्यातली दृश्य पाहून मला स्वतःचीच लाज वाटत होती की मी काय म्हणून बनविले या माणसांना. बाप्पा, मला आणि प्रेक्षकांना निश्चितच जाणून घ्यायला आवडेल की असा कोणता चित्रपट आहे ज्याने तुम्हाला इतकं वाईट वाटलं. बाळांनो, ज्या चित्रपटाच्या गाण्यावर माझ्या मिरवणुकीत झिंगाट होऊन नाचलात ना, तोच सैराट हा चित्रपट पाहून. अरे, त्यातल्या जातीभेदाला पाहून त्यात त्या लहानग्या जीवाला पोरकं केलं गेलं. कसले हे जातीभेद? जी श्रद्धा तुम्ही माझ्यावर ठेवता, तुम्हा माणसांची मुजोरी इतक्या थराला गेली की देवाच्या नावावर सुद्धा तुम्ही या जनावरांचा बळी घेत आहात, फक्त अंधश्रद्धेपोटी. बघा ही चित्र. बाप्पा, रागावू नका आमच्यावर. आम्ही मान्य करतो की आम्ही चुकलो, पण ह्यातून काही मार्ग निघू शकतो का? नक्कीच, पण या मार्गाकडे तुमचे दुर्लक्ष होत आहे. ज्या विद्वानांना मी ह्या सृष्टीसाठी पाठविले, त्यांचा आदर्श घेण्याऐवजी त्यांचा बाजारच तुम्ही मांडला आहात. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी आणि महत्वाचे म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, ह्याच व्यक्तीने या माझ्या गणेशोत्सवाचा प्रारंभ केला. त्यांच्या ह्या सुजाण विचारांना तुम्ही कुठेतरी विसरत चालले आहात. पण बाळांनो, मला अजून देखील खात्री आहे की मी ज्या माणसांना घडविले ते माणूस म्हणून चुकतीलच, पण पुन्हा जिद्दीने उभे राहून स्वतःला सिद्ध करतील. ही ताकद तुमच्यात आहे. पुन्हा उजळून दाखवा माझ्या ह्या सृष्टीला. त्याच दिवशी मी खरा विघ्नहर्ता म्हणून सिद्ध होईन. नक्कीच बाप्पा. मी ह्या तमाम महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने तुम्हाला आश्वासन देतो की तुम्ही दिलेल्या मार्गावरच आम्ही चालू, पण तुम्ही आमच्या पाठीशी सदैव असेच उभे राहा आणि आम्हाला तुमचे हे सर्वांग सुंदर रूप याची डोळा पाहावयाची इच्छा आहे. एवढीच इच्छा व्यक्त करतो. येथल्या चराचरात मी बसतो. मी सदैव तुमच्या बरोबरच असतो. तुम्ही मात्र मला कुठेतरी श्रीफळात शोधता. माझे अस्तित्व तुमच्याहून वेगळे नाही, ते तुमच्यातच आहे. मी सदैव तुमच्या पाठीशीच असेल, चिंता नसावी. तुमच्या आग्रहाखातर मी माझे प्रत्यक्ष रूप तुम्हाला दाखवतोय. हे पहा. जय 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 गणपती गणराजू, मंगल भरण करण शुभ काजू. जय 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 गणपती गण